त्या बाईंना सांगितलं की बाई तुम्ही पाप केलेलं आहे. अहो गाईचं जरी एखाद्या बाईचं लेकरू तिच्यापासून हिरावून घेणं तेवढाच दोष त्या गाईच्या वासराला तिच्यापासून हिरावून घेण्याचा दोष त्या ठिकाणी त्या बाईंना लागला. त्यांना संतांनी सांगितलं की जर येणाऱ्या वर्षापासून वसुबारसला तुम्ही गाईची पूजा कराल, मनोभावे पूजा कराल तर यातून तुमची मुक्तता होईल आणि म्हणून वसुबारस ही साजरी केली जाते. विठ्ठल विठ्ठल बघा बायबाबू, आता तुम्हाला असं वाटत असेल की आपण 21व्या शतकात चाललेलो आहोत. या 21व्या शतकामध्ये काय लावलं हे कीर्तन, पोथी, पुराण, सप्ताह, काय गरज आहे याची? असं बरंच विज्ञानावर विश्वास ठेवणारे लोक त्यांना वाटत असते. कारण की अजूनही आपल्या जगामध्ये असे लोक आहेत की त्यांना देवावर विश्वास नाही. पण देवाची सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलतं का? त्याच्याशिवाय झाडाचं पान हलत नाही. अहो तुम्ही कितीही कुठेही जा, चंद्रावर जरी गेले तरी त्याचीच सत्ता आहे. लोक म्हणतात की आम्ही एवढी प्रगती केली, आम्ही एवढे पुढे गेलोय. अहो काय पुढे गेले? जर म्हणायचं असेल, तुम्ही म्हणत असाल की एवढी प्रगती केली आहे, तर मला सांगा, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, भावा भावात मारामारी पाहिली, मारामारी पाहिली, देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, भावा भावात मारामारी पाहिली, चोरी पाहिली, भावा भावात मारामारी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिली, ओ सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावर सुरी पाहिली, आणि पतिव्रता सून उपाशी राहिली, पतिव्रता सून उपाशी राहिली, आणि पतिव्रता सून उपवाशी राहिली, पतिव्रता सून उपाशी राहिली, अहो अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. बघा बरेच वेळेस आपण ऐकतो, वाचतो की लोक मंदिरात चोरी करायलाही मागे पुढे पाहतात. मंदिरात चोरी व्हायला लागल्यात, दानपेटी फोडायला लागलेत. अहो एवढंच नाही, मूर्त्याही चोरायला लागलेत. मग मला सांगा, आपण जर चंद्रावर चाललोय, एवढा विकास झालाय, आणि जर देवाच्या मंदिरात चोरी होत असेल तर काय प्रगती केली आपण? जो सज्जने त्याच्या गळ्यावर, जो इमानदारीने वागतो त्यालाच त्रास, बेईमान मोकळा सुटतो त्याला त्रास नाही. जी पतिव्रता सून आहे ती उपाशी आहे. मग अशी कशी दुनिया आपली चंद्रावर चालली आहे? जरी चंद्रावर जात असेल तरी सुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज तुम्ही म्हणत असाल का कीर्तनाचा याचा काय संबंध? तर कीर्तन कशासाठी ते सांग. कीर्तन 5 गोष्टींसाठी आहे. देव, देश,
धर्म, संस्कृती आणि युवा. देव, देश, धर्म, संस्कृती आणि युवा. आता देवाचा विचार करूया आपण. देव म्हटलं तर देवाशिवाय मी आधीच सांगितलं तुम्हाला की झाडाचं पान सुद्धा त्याच्याशिवाय हलत नाही. मग जर झाडाचं पान हलत नाही, मग तुम्ही म्हणाल की आम्ही एवढी प्रगती केलेली आहे, तुमच्या प्रगतीला अर्थ नाही. तुम्ही म्हणाल अहो मला सांगा ना, कोरोना आला, कोरोनामध्ये 50 लाखाचे घरवाले सुद्धा चालले गेले. आपण फक्त जिवंत आहोत ना, ते फक्त परमेश्वराच्या कृपेनेच आहोत. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा अतिशय छान प्रमाण दिलं महाराजांनी या ठिकाणी. एकदा टाळ्या उद्या महाराजांसाठी. खरंच म्हणजे नवीन आहेत ते नवीन, मी नवीन, आणि नवीनच आयोजित केलेलं आहे. सर्व नवीन जमलेले आहेत, तरी सुद्धा एक चांगला आमची जोडी जमली. धन्यवाद. कृपा भगवंताची. हो तेच आहे, हे मान्य आहे आपल्याला. भगवंताच्या कृपेशिवाय सर्व काही, मी जे बोलतोय, तुम्ही जे म्हणताय, हे सर्व त्याचीच कृपा आहे. नाही तर आपलं काय हो, आपण कुठे लागतोय. 50 लाख वाले ज्यांचे घर होते ते या कोरोनामध्ये वाचले नाहीत, आणि आपल्याला या कोरोनामधून आपण सही सलामत निघालो, हे सर्व परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराच्या कृपेनेच आपण जिवंत आहोत. पण महाराज एक दुःख वाटतं की आज माणूस संसारामध्ये गुंतलेला आहे, आणि संसारामध्ये गुंतलेला असल्यामुळे त्याला वेळच नाहीये. पण मला असं म्हणायचं नाही की देव असं म्हणत नाही की 24 तास माझ्या समोर येऊन बसा नामस्मरण करा. अहो तुम्ही ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस, कारण की देवाने कर्मावर विश्वास ठेवलेला आहे. नामस्मरण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा. पण आपल्याला तेवढाही वेळ नसेल, कसं चालेल. दुःख भांडवाले आहे हा संसार. भांडवाले आहे हा संसार. माझा विचार नाही कोण कोणी. दुःखाचा विचार नाही कोणी. दुःख भांडवाले आहे हा संसार. दुःख भांडवाले आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोणी. दुःखाचा विचार नाही कोणी. दुःखाचा विचार नाही कोणी. दुःखाचा विचार नाही कोणी. आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं प्रारब्ध, नशीब यामुळे आपल्याला सर्व भोग भोगावे लागणार आहेत. अहो मला सांगा, जे देवाला चुकलं नाही ते आपल्याला चुकेल का? आदल्या दिवशी सर्व तयारी सुरू होती की उद्या सिंहासनावर
राजा म्हणून राम बसणार होते. सर्व तयारी. सीता बी खुश, सीता माता खुश, चल आपल्याला सत्ता भेटते. पण दुसऱ्या दिवशी काय झालं की भगवंत प्रभू रामचंद्रांना वनवासात जावं लागलं. हे त्यांचं प्रारब्ध, हे नशीब. बघा, 2 अक्षरी शब्द आहेत. लग, 3 अक्षरी नशीब, 4 अक्षरी तकदीर, प्रारब्ध आणि अक्षर. याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भोगावंच लागणार आहे. जेव्हा देवाला चुकलं नाही तर तुम्ही आपण कुठे आहोत. जेने कर्म केले त्याची भोग आले. जेने कर्म केले त्याची भोग आले. जेने कर्म केले त्याची भोग आले. ज्याने कर्म केले त्याची भोग आले. बदले मेले ऐसे किती, बदले कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागतात. हे प्रारब्ध आहे. ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवासात जावं लागलं. वनवासात निघाले. वनवासात जात असताना सीता मातेला सांगितलं की तू घरीच थांब. ते एकटे जायला निघाले होते. परंतु सीता माता म्हणाली, निरोप कसला देता जिथे राघव तिथे सीता. निरोप कसला देता जेथे राघव तेथे सीता. मी तुमच्या बरोबरच आहे. महाराज, तुम्हाला सांगावंच वाटतं, आज आपण लग्न बघतो. लग्नांमध्ये ज्या वेळेस नवरदेव नवरी मंडपात प्रवेश करतात, मंडपात येताना ती नवरी पुढे, नवरदेव खांद्यावर हात ठेवून मेरा महबूब आया है, ते पुढे खांद्यावर हात ठेवून पुढे येतोय. पण त्यावेळेसची प्रथा बाबांना माहिती आहे. आधी लग्न कसे चालायचे? पुढे कोण चालायचं? नवरदेव का नवरी? नवरदेव पुढे चालायचा आणि नवरी मागे. पण आता असं नाही. हा, आता बदल झाला. कलियुग या. आता बदल झाला, कलियुग आहे. पण कलियुगामध्ये हा जो बदल झालाय, हा बदल मग सीता मातेने सांगितलं की प्रभू, मी नाही हो इथे थांबणार. जिथे तुम्ही असाल तुमच्या सोबतच मी जाईन. कारण की माझ्या आईची शिकवण आहे. पती कितीही दुःखात असेल, कितीही संकटात असेल, तर त्याला साथ दे. आणि म्हणून सीता माता वनवासात निघाली. इकडे घरामध्ये नववधू होती, लक्ष्मणाच्या पत्नी. लक्ष्मणाने सांगितलंही नाही की मी चाललो. कदाचित आता जर तशी घटना घडली असती तर बाईने फारकतीच घेतली असती. मग न सांगता चालला घ्या, येऊ तर द्याल परत. म्हणजे बघा, पण सीता माता लक्ष्मण त्यावेळेस गेले तर उर्मिला म्हणतात 14 वर्षापर्यंत घास घेऊन उभ्या होत्या असं म्हणतात की केव्हा परत येते. म्हणजे बघा तो काळ. आणि आज आपण कोणत्या मार्गाने चाललोय, आणि म्हणून परमेश्वराचं नामस्मरण घेणं गरजेचं आहे. व आपली संस्कारित पिढी घडवायची आहे. संतांची शिकवण काय? संतांची शिकवण हेच आहे
आपला समाज सुशिक्षित होतोय, पण केवळ सुशिक्षित होऊन चालणार नाही, तर सुसंस्कारित असला पाहिजे. मस्तकाये पायावरी यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. मस्तकाये पायावरी यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. वारकरी संतांची परंपरा जी आहे, ही वारकरी संतांमुळेच आज आपला महाराष्ट्र जगात प्रसिद्ध आहे. अहो, महाराष्ट्राचं नाव लौकिक म्हटलं, भारतात जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत जन्माला आले ते महाराष्ट्रात. ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते आणि भारताचे पंतप्रधान असताना ज्यावेळेस ते महाराष्ट्रात आले, पत्रकारांना सांगितलं, त्यांनी पत्रकारांना ज्यावेळेस मुलाखत घेत होते, पत्रकारांनी विचारलं की आमच्या महाराष्ट्राचं काय विशेष तुम्हाला जाणवलं. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू म्हटले की अरे महाराष्ट्र, भारतात जेवढे संत झाले नाहीत तेवढे महाराष्ट्रात झाले. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं, ज्यावेळेस ते जिवंत होते त्यावेळेस लोकांनी त्यांना छळलं आणि ज्यावेळेस त्यांच्या समाध्या झाल्यात त्यावेळेस त्यांच्या समाधीवर नतमस्तक होत आहेत. जर आपण माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा जर विचार केला, अहो ज्ञानेश्वर माऊलींना छळलंय, त्यांच्या झोडीमध्ये दगड टाकलेत, माती टाकली. आये तुकास तुलण्याची ब्रह्म तुकाची आले मनोनी रामेश्वर जन्मत ठेवले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुरामा, सच्चिदानंद मूर्ती पायला करी आम्हा. आरती तुकारामा. देहूला तुकाराम महाराजांची समाधी आणि आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींची समाधी, जिला संजीवनी समाधी म्हटलं जातं. मागे 4 वर्षापूर्वी अनीस नावाची एक संघटना आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती. त्या समितीने चॅलेंज दिलं की असं होऊ शकत नाही की आजही ती संजीवनी समाधी आहे म्हणून. आणि त्यावेळेस सिद्ध झालं की आजही तो जिवंतपणा त्या समाधीमध्ये आहे. आये समाधी घेतली आनंदी, समाधी घेतली आनंदी, समाधी घेतली आनंदी, समाधी घेतले आनंदी, समाधी घेतले आनंदी, समाधी घेतले
आपल्या महाराष्ट्राला ही संतांचा खूप मोठा उपकार लाभलेला आहे. या संत परंपरेमुळेच आपला महाराष्ट्र आजही नावारूपाला आहे. या संतांच्या कृपेमुळेच. संतांची शिकवण काय जर म्हटलं तर 5 गोष्टी, 5 तत्व हे आपल्याला जीवन जगायला शिकवतात. भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत आणि गाथा. मग तुम्ही म्हणाल आजच्या 21व्या शतकाच्या युगामध्ये कोण ऐकणार आहे? भगवत कोण बघणार, कोण वाचणार? गीता कोण वाचणार? रामायण महाभारत काय आणि गाथेचा काय संबंध आहे? बाबा एक सांगतो, गीता आपल्याला जन्म कसा हवा किंवा आपलं आयुष्य कसं घालवायचं ते शिकवतं. भागवत आपल्याला आपलं मरण कसं हवं ते शिकवतं. रामायणातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श सून, या सर्व गोष्टी आपण रामायणातून शिकलो. महाभारताची संहिता आपण शिकलो आणि माणसाने माणसाशी कसं वागायचं हे आपण गाथेतून शिकलो. हे आपल्याला संतांनी शिकवण दिली. संतांचा सहज बोलणं हा उपदेश होता. सहज बोल हित उपदेश, असं हे संतांची शिकवण. संतांनी आपल्याला शिकवण दिली. कोणती शिकवण दिली? तर तुम्ही माणसाशी माणसासारखं वागा. आये कधी रे लागे रे या तुला या गोळ्या बंगाची. कधी रे लागे रे या तुला या गोळ्या बंगाची. कधी लागे रे या तुला या गोळ्या बंगाची. कधी लागे रे या तुला या गोळ्या बंगाची. महिला मंडळावरती शांत शांत उदास दिसतात. 1500 उन्हात नीट घालून. हा बघा, चेहऱ्यावर हसू ठेवा. कपाळावरच्या आढ्या काढून टाका. कपाळावरच्या आढ्या संपल्या आणि हसू आलं तर घर आनंदित. तुम्ही आनंदी तर सर्व घर आनंदी. आणि तुम्ही मागे लागणार का तो गरमाबी तामान नाही म्हणत. हा, आणि म्हणून हा संसार, या संसारामध्ये सर्व घडणार आहे. या संसारामध्ये कोणाची सुटका नाही. आपण या संसाराच्या मायाजाळमध्ये अडकलेलो आहे. आणि म्हणून जनी म्हणते, जनाबाईंचा अभंग, करशील संसार नर देह मातीला जाणार. करशील संसार नर देह Thank you.
तरी आपली संसारात आपण गुंतलेलो आहोत, त्यातून आपली सुटका नाही. आणि म्हणून जनाबाई म्हणतात, किती करशील संसार, नरदेह शेवटी मातीला जाणार. आपण फक्त माझं 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 करून राहतोय. एकदा असंच झालं, एक नवतरुण नुकतंच लग्न झालेलं कीर्तनात येऊन बसला, वारंवार उठून जात होता. त्याला विचारलं की रे बाबा काय चाललंय हे, तू जातोय येतोय जातोय येतोय. म्हणजे महाराज मला कधी याच वर्ष लग्न व्हायले. आणि मग तू न लग्न व्हायले बाकी नका कवारा आहे दाडे. नाही तसं नाही म्हणे, बाई घर एकटीशे 3 जीव व्यास, म्हणून तिने मिस कॉल मारा कमी जास आणि परत येस. अरे म्हणे मग यार मग असं कीर्तन मला चालत नाही, उठणं पडत नाही. पण ठीक आहे म्हणे महाराज, काही हरकत नाही. मग महाराज विचार तर एक संत बसेल होता, साधू बसेल होता. साधूने सांग की म्हणे तुझ्यात एवढा जीव आहे, अरे त्यांचं तुझ्यात एवढा जीव, तू त्यांच्यासाठी एवढं जे कीर्तन सोडून जातोय, त्यांचं खरंच तुझ्यात जीव आहे का? म्हणे महाराज ऐकाय सांगितलं ना तुम्ही. अहो त्याचं जीव अवमानसाठी जीव देवाला तयार आहेत त्या. पण ठीक आहे म्हणे, जर तू देख नाही का परीक्षा लिहूत आपण, ठीक आहे चालेल म्हणे, लिहा परीक्षा. ते संत होते, महात्मा होते. योग मध्ये असं आहे की अर्ध्या तासापर्यंत श्वास रोखता येतो. त्यांनी त्याला योग प्रक्रिया शिकवली. अर्ध्या तासापर्यंत त्याचा श्वास थांबवला गेला. त्याला सांगितलं तू फक्त घरी जाय, घरी गेल्यानंतर फक्त छातीला हात लाव आणि धाडकन खाली पडी जाय. सर्व लोक जमा होतील. घरी संध्याने तसंच कर, घर घ्या धाडकन खाली पडणार. सर्व जमा होईना, बापरे काय होईना काय होईना. डॉक्टरले बोलावं की गाव म्हणजे डॉक्टर होता, डॉक्टरले बोलावं नाडी देखील. डॉक्टरने सांगितलं श्वास बंद होता, त्यामुळे डॉक्टरने सांगितलं घ्या पेल. रडमोमल सुरू आहे की नुकतं लग्न व्हायल होतं. बाईने बी के सभीचं सोडा, बांगड्या फोटा घ्या, रडायला लागले बाई. माय रडणी, बाप रडणा, सर्व रडणा, गाव जमाव घ्या. आणि असा प्रसंग की सण शेजारी जरी असणार त्याला बी डोळ्या पाणी अस. सर्व रोड बोमल सुरू, सर्व जमाव घ्या. आणि मग थोडंसं वाढले करते कर, तो संत तो महात्मा तर ठेवू ना. मग सरका बाजू तुम्ही बाजूला व्हावं म्हणे. आणि तरुण पोरगा मध्ये घ्या, तुम्ही कडे उशीर राहणार. त्या संतले बाजूला करायला लागणार. तो म्हणे मला देख होतं द्या उन्हामध ना, मग मेडिसिन बस ना. ते सांगा बरं ठीक आहे, काय कोणाचं काय सर्व चौकशी करी. याच्यावर एक उपाय आहे म्हणे माझ्यावर, मी तुमच्या या तरुण मुलाला जिवंत करू शकतो, एवढी ताकद माझ्यात आहे. सर्वांचं रडणं बंद. आणि महाराज असं जर होत असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि मग पण एक करणं पडेल. म्हणजे काय म्हणतो, एक जडीबुटी आहे म्हणतो, एक औषध आहे. ते औषध मी त्याला पाचू, हा जिवंत होईल, पण ज्याला पाचू तो मरी जाईल. चला या म्हणे कोण पुढे, कोणी येईल का पुढे, कोणी पुढे येईल. त्यानं वडील बोलावं गे म्हणे असं आहे तुम ना, आता काय अर्ध तर चाललं जाईल गौऱ्या मसन काय मग चाललं जाईल. आणि मग तो लागला नाही हो, मी गावनं सरपंच आहे, मग शिवाय गावनं काही गाडच चालणार नाही, मी गो तर गाव कोण देखील. तो नाही मला जाता येणार नाही. म्हणे आईले विचार. आई म्हणायला लागली मी गहू असतो पण आम नाही असले कधी डायबिटीस आहे, त्याच तिथं टाइम गोळ्या नेली ना तर त्याच नवी काही खरं नाही. आणि त्याच ना साठी मला जगणं भाग आहे. बहीण होती, बहीण नवी काही राजीव आहे. बहीणने विचारा, बहीण म्हणे मला काही हरकत नव्हती पण मना मी टाकला पोरं आहेत. बहीण म्हणे मग बाईनं विषय म्हणा. बाईने विचार, बाई म्हणे मला तर 6 महिना व्हायले लग्नले, म्हणलं अजून पुरा आयुष्यात बाकी आहे. आणि मग त्या संतांनी सांगा काही हरकत नाही म्हणे, हे औषध बीज पिलेस त्याच वाटतं बरोबर आहे.
आणा म्हणे ग्लासवर दूध. दूध आणा. साखरनी बुकटी कधी सणारेल होती महाराज. हा ती साखरनी बुकटी द्या मग टाकी चमचा का वहिली ना आणि दूध पी घ्या. दूध पिली ना आणि त्याला फक्त इशारा करा. इशारा करा तो उठीसन बस ना आणि मग सांगा तू म्हण राहील त्यांना काही रजीवे करवालास ना आई दे तू सारे कोणी म्हणाल तयार आहे का नाही नाही. तरी आपला संसार सुटत नाही नाही बरोबर. मग एवढं संसार मग आपलं लटकेल. आय या संसाराच्या पायी रम आठवला नाही. या संसाराच्या पायी रम आठवला नाही. या संसाराच्या पाये रामाटवला नाये. या संसाराच्या पाये रामाटवला नाये. राम आठवला नाही. राम आठवला नाही. या संसाराच्या पायी राम आठवला नाही. या संसाराच्या पायी राम आठवला नाही. या संसाराच्या पाये रामाटवला नाये. या संसाराच्या पाये रामाटवला नाये. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्याचबरोबर माझं आधीच सांगायचं राहिलं आमचे आवाज माझाही नाही बाबांचाही नाही आवाज आमचे एवढे चांगले नाही आहेत पण आमचे साऊंड सिस्टीमवाले दादांची साऊंड सिस्टीम इतकी उत्कृष्ट आहे की आमच्या आवाजाला त्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. महाराज आपण या संसारामध्ये गुंतलेलो आहे आणि या संसारामध्ये गुंतल्यानंतर जर आपण थोडाही वेळ देवाला देत नसू तर आपलं जगणं निरर्थक येऊ. थोडा तरी वेळ देवाला द्या. देव म्हणत नाही की 24 तास माझ्याजवळ येऊन बसा पण ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करा. हेच देव या ठिकाणी सांगतो. पण तुम्ही म्हणाल आता एवढे दिवस तर निघून गेले आमचे काय करायचं. देवाने असं थोडीच म्हटलेलं आहे की आज एवढं जरी वय निघून गेलं तर तुम्ही कधी देवाला लागू नका किंवा देवा मार्गाला लागू नका. एक प्रमाण देतो महाराज. एक सासू सून होत्या. आता सासू आणि सून म्हणजे 236 ना आकडा. पहिला जमाना होता की बायातले सासरवास होय पण आता ते सासू असले सासरवास. जे सत्य आहे तेच सांगतो. तुम्हाला मान्य आहे की नाही. हा मग असं दोन्ही सासू सुना होत्या. सासू सुनासना एक दिवस भांडण व्हायला का घरोघरी मातीच्या चुली. घरोघरी मातीच्या चुली सासू सुना भांडण व्हायला. दोन्हीची ठरव आज जेवण करायला नाही. दोन्ही दिवसभर उपास. 3-4 वाजता सुनले वाटणं जाऊ दे आता 3-4 वाजता आले उपाशी येत. थोडस भांडाबिडा काढा यस बंदरीवरून भांडाविशी सासूला वाटणं बरं आहे ना गैनी. आता सासूनी बी म्हणजे आता काही अर्धा तास 1 तास येऊ नये आणि मन कणके जास्त वेळ उपाशी राहावं नाही. आणि म्हणून फटकामा काय होईल त्याला विचार करा सासूने. आणि सर्वात लवकर होणारे जर खाद्यपदार्थ असेल तर त्या म्हणजे शेवया. हा गरम पाणी मधून काढा तोही घ्या. शेवयाचा डबा उतराव गरम पाणी वर टाक काढ ताटली मा दूध टाक तूप टाक साखर टाकी. पण म्हणजे आठ जर बसलो तेवढा माझा सुनी गे तुम्हाला सर्व पोल खोलवी दे. मग बांगला रूम गे सासू. बांगला रूम काय होतं अंधार होता थोडा. अंधार असल्यामुळे वैकोल देखावणी
आणि नेमकं जेव्हा ना तेच व्हाय ना सासूनी जेवायला सुरुवात करी आणि तेवढा मग सुनबाई उनी आता सुनबाई उनी आता सुनबाईने काही सासू दिसली नाही सुनबाईने विचार करा आता ते कस म्हणजे मी बी थोडस मला बी दिवसभर नाही एवढं काम चालू आहे तर उपाशी आता काही जास्त टाइम राहा होणार नाही पण काही करापेक्षा असं करत म्हणे मी एक ग्लास दूधच पिले गरम करीस एक ग्लास भर बघू ना मग दूध ठेव तापिली ना पण म्हणे आई जर दूध पेताना गरम गरम दूध पेसू चटका लागेल आणि थंड करायला टाइम नाही जर मी दूध प्यावायला लागलो सासूबाई उनी तर मध्ये बोल दे आणि मग त्या सुनबाईने काय करत बांगलाच रूम माझाच म्हणे अरे बांगला रूम मागे सुनबाई दूध पेवाले पण तडे कोण होतं पहिले सासूबाई शेवाय करेन आणि तडे कोण गेला ते सुनबाई गेल्यानंतर सासूबाई दे का लागले हाय काय होई गे आणि मग सुनबाई चाप्टर होते आपल्या गावनीच पोर होते आपल्या गावाने पोरी सर्व चाप्टर आहेत हा हुशार आहेत चाप्टर होण्यापेक्षा हुशार आहेत आणि मग ते सुनबाई सांगत नाही म्हणे मला असं वाटतं शेवाय दूध आटी गॅसीन कोरड्या विधायला असतील म्हणून तुम्हाला दूध लिहून म्हणे सासूबाई सुधारणा करी की नाही हा मग आपलं सुद्धा तसं या संसार मग आपल्याकडून जेवढ्या चुका व्हायला असतील त्या सर्व बाजूला ठेवा आणि आते तरी देव धरमले लागा हा यातमधून सिद्धांत तुमचे सांगणं होता तो होता दृष्टांत आणि आते तरी टायमिंग झाले आते का असे ना देव धर्म करा नामस्मरण करा हा सिद्धांत होता विठ्ठल विठ्ठल महाराज बघा तुम्ही जर देवाच्या चरणाशी गेलात तर देव नक्की वाचवतो पहिलं तर तुम्हाला मी आधीच सांगून दिलं की कोरोना काळामध्ये आपल्याला वाचवणारा देवच होता डॉक्टर नाही डॉक्टरला काहीच समजत नाही ते म्हणतात असं कसं काय डॉक्टरले काही समजत नाही तुम्ही डॉक्टरकडे जा तुम्ही जोपर्यंत काहीच बोलत नाही तोपर्यंत डॉक्टर इंजेक्शन देस का तुमले सर्व तुमलेच विचारिलेस सर्व तुमले विचारास काय त्रास होईल ना सर्व तुम्ही सांगितल्यानंतरच तुमले इंजेक्शन व्हायला पहिली गोष्ट त्यावर बी त्यांना काही समाधान होईल नाही रक्त तपासा लघवी तपासा एक्सरे काढा IMR काढा हे काढा ते काढा सर्व काही सणाना त्या रिपोर्ट त्यांच्याजवळ ठेवा त्याशिवाय डॉक्टर काही इलाज करत का नाही डॉक्टरले काही समजत नाही डॉक्टरने आपले वाचाडेलच नाही जर डॉक्टरने आपल्या कोरोना पासून किंवा कोणत्याही पासून वाचाडं असतं तर डॉक्टरच ना मंदिरं राही नसतात कोणत्या गावात डॉक्टरनं मंदिर देखील का आपण कोणत्याच गावात डॉक्टरनं मंदिर नाही डॉक्टर वाचाडू शकत नाही फक्त आपलं मरण टाळू शकतात पुढे ढकलाय नाही पण वाचवू शकतात नाही तीन गोष्टी सांगत मला तीन लोक काही राहू शकतात एक डॉक्टर इंजिनियर आणि वकील या इतका हुशार आहेत एकदा तीन सकाळी संध्याकाळी फिरायला नंतर हा ते वकील साहेबांनी सांगितलं मी डॉक्टर वकील आणि इंजिनियर संध्याकाळी तीन फिरायला निघणार फिरता एक डांगरना माया दिसणार असेल टरबूजना माया दिसल्यानंतर त्याची इच्छा होईल की एक टरबूज लिहावा टरबूज लिहिणार आणि पुढे एक आंबाचं झाड काढले जायचं वेळेला कापूत आणि खाऊ कशी सांग तिन्ही घ्या टरबूज कापा त्या लग्नात देव वगैरे पागल आहे त्या तिन्ही हुशार होतात ना मी पहिलेच सांगत तुमले त्या तिन्ही हुशार होतात त्या देवले येडा मागायला लागणार देव पागल आहे म्हणे काय अरे म्हणे टरबूजनं जर वेल द्या का एवढंसं वेल आणि एवढंसा वेलले हा एवढं मोठं फळ त्यापेक्षा आंबांचे आले जर एवढं मोठं फळ लागणार असतं तर तिथलं चांगलं होईल देवले काही डोकंच नाही म्हणे देवले काही समजतच नाही देवना डोकं काढणार ना त्या तिन्ही हुशार मस्तपैकी टरबूज काय रांधतात आणि आंबांच्या झाडखालीच बसेल होता वर ना शेंडावरली जी काही तुटणी ती पडली डॉक्टरना डोकावर
आणि डॉक्टरना डोकावर पडल्यानंतर डॉक्टरनी जामच उतरली ना. देवले येडा म्हणतात त्या. डॉक्टरना डोकावर पडली आणि डॉक्टरना डोकावर पडल्यानंतर डॉक्टर बेशुद्ध. डॉक्टर बेशुद्ध पडण्यात या दोन्ही तीन तर एक शेतकरी होता. शेतकरी तांब्या भरसे ना पाणी त्यानं तोंडोशी पडत आणि मग सांगायला लागणार तो शेतकरी म्हणे डॉक्टर साहेब आता कसं वाटतंय. हा बरं आहे म्हणे मी तुमचं बोलणं ऐकलं हो आताच. तुम्ही सांगत होते की देव वेडा आहे. जर या टरबुजाच्या एवढ्याशा वेळेला एवढं मोठं फळ लागतंय त्याच्यापेक्षा आंब्याच्या झाडाला जर टरबूज लागले असते तर. आणि म्हणे मला सांगा डॉक्टर साहेब हायकरी ऐवजी टरबूज जर तुम्हाला डोक्यावरून पडतं तर काय होतं. म्हणजे बघा लोक कोले रामकाठी ज्ञान भरोसा नाही. आणि म्हणून देवाने जे केलेलं आहे ते बरोबरच आहे. अहो डॉक्टर सुद्धा एखाद्या दवाखान्यात जातो मी. डॉक्टर ऑपरेशन करतो. ऑपरेशन केल्यानंतर आपण लगेच तिथे जातो. डॉक्टर साहेब काय म्हणतात आमच्या पेशंटची तब्येत कशी आहे. डॉक्टर काय म्हणतो मी माझे सर्व प्रयोग बरोबर केले. ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे. पण सर्व आता कोणाच्या हातात आहे. देवाच्या हातात आहे. म्हणजे बघा डॉक्टर सुद्धा कोणावर विश्वास ठेवतोय. देवावर. आणि आपण डॉक्टरला वेड म्हणतोय देवाला वेड म्हणतोय. म्हणून देर आई दुरुस्त आहे. आपण कितीही म्हटलं तरी त्या ठिकाणी देवाशिवाय पर्याय नाही.